मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात आज पुन्हा एकदा योगिता चव्हाणने मला बिग बॉसच्या घराबाहेर काढा असा पुनरुच्चार केलेला आहे आणि यावरती बिग बॉसने तिला कन्फेशन रूममध्ये बोलून घेतलंय आणि बिग बॉसने तिला सांगितलं की योगिता ताई, तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येणार होता तेव्हा आम्ही मोठी अशी नियमांची किंवा रूल्सची किंवा अटींची एक यादी दिली होती. ती यादी तुम्ही वाचली का? त्याच्यात काय लिहिलं होतं की तुम्ही मध्येच बिग बॉस हा गेम शो सोडून जाऊ शकत नाही. यावरती योगिताताई म्हणते की बिग बॉस मला सगळं मान्य आहे, परंतु आता मला बिग बॉसच्या घरामध्ये राहणं खूप असह्य होतंय. माझं मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये जे काही रूल्स तोडले जातात त्याच्यावरती कोणीच बोलत नाही आणि अक्षरशः योगिता रडायला लागली. आणि यावेळी मला असं वाटलं ना की यार, खरंच यार, बिग बॉसच्या घरामध्ये हे जे काही चाललंय ना ते खूप विचित्र चाललंय. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच निकी ज्या पद्धतीने असे सगळे कपडे बाहेर काढत होते, यानंतर बाकी सगळे जे निकीचे सहकारी आहेत ना ते असे चालून आले आणि ज्या पद्धतीने ते बोलत होते आणि जी 2 बाहुले आले त्या बाहुलेनंतर जो काही इरिटेटपणा बिग बॉसच्या घरामध्ये चालला होता ना, माझं डोकं अक्षरशः हँग झालं. आता पण माझं ना डोकं दुखतंय. एवढा तो एपिसोड असा अंगावरती आजचा एपिसोड आहे ना, तो एवढा अंगावरती आला. बघा, म्हणजे आपण टीव्हीवरती फक्त 1-1.5 तास बघतोय तरी आपलं डोकं दुखतं, ते सगळं अंगावरती येतं. योगितासारखे सगळे जे कंटेस्टंट आहेत ना, हे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये सहन करतायत. त्यांची काय मानसिक स्थिती होत असेल, खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ठीक, पुन्हा एकदा योगिताने यासाठीच मला बिग बॉसच्या घराबाहेर काढा असं सांगितलं आणि सर्रास बिग बॉसच्या घरामध्ये रूल्स ब्रेक होत आहेत. यावरती बिग बॉसने जे काही टिप्पणी किंवा बिग बॉसने जे काही भाषण केलं ना ते एकदम भारी होतं. योगिता, बघ, सगळीकडे रूल्स आहेत ना ते तुटतात सगळीकडेच. बिग बॉसने जे काही टिप्पणी दिली ना ती भारी होती. आता इथे बिग बॉस एक छानसं उदाहरण देतात की बघ, जेव्हा तू फिरायला जाते, रस्त्याने चालत असते, आता रस्त्यावरती कितीतरी रूल्स ब्रेक होतात. म्हणजे एखाद्याने सिग्नल तोडलं तरी लोक जातात की नाही, बिना लायसन्सची लोक चालवतात गाड्या, सगळं होतं की नाही, तरी आपण चालायचं सोडतो का? नाही. बिग बॉस, तुम्हाला एक अवॉर्ड यासाठी नक्कीच दिला गेला पाहिजे. तर इथे बिग बॉस योगिताला खूप छान समजवतात, परंतु योगिता इथे सांगताना दिसते की बिग बॉस मला घरामध्ये राहायचंच नाही, टीमला बोलवा तुमच्या, किंवा मला ट्रॉफी वगैरे काहीच नको. इथे सर्रास रूल तोडले जातात, इथे सर्रास नियम तोडले जातात, परंतु याच्यावरती कोणीच बोलत नाही. आणि आज पण बघा, अंकिताने हा मुद्दा उपस्थित केला. अंकिता सांगत होती की बिग बॉसही बोलत नाही किंवा मग रितेश दादा पण बोलत नाही, एवढे रूल्स तोडले जातात. हाच मुद्दा इथे घेऊन योगिताला बिग बॉस सांगताना दिसतात की बघ काय होतं, हे जे सर्वसामान्य जे नियम आहेत ना, सामान्य हो अतिसामान्य जे काही नियम आहेत ना, हे नियम तुम्हीच तोडायचे आणि त्याच्यावरती तुम्हीच तोडगे काढायचे. आता बघा, तोडगे आपणच काढायचे. म्हणजे बघा, निकीसारख्या एखाद्या महिलेने सगळे कपडे इकडे तिकडे फेकले, त्यानंतर मग एखादा दुसरा कंटेस्टंट तिला समजवायला आला, मग निकी त्याच्यावरतीच जाणार, त्याच्यावरतीच चढणार, त्यालाच बोलणार, मग तो कंटेस्टंट निकीचा गळा पकडणार, मग निकी पण त्या कंटेस्टंटचा गळा पकडणार आणि दोघांमध्ये तुफान अशी मारामारी होणार, एकमेकांना या फोडणार तोडणार. त्यानंतर बिग बॉस आपल्या नियमाची पाठी घेऊन येणार आणि मग नागिन डान्स करणार. म्हणजे काय, बिग बॉसचे नियम हे जे अतिसामान्य नियम आहेत ना ते बिग बॉसचे नियम नाही, पण तुम्ही तोडफोड केली, मारामारी केली, एकामेकाचं डोकं फोडलं की मग बिग बॉसचे नियम जागे होणार. मला एकदा ना बिग बॉसचे नियम काय आहेत ते बघायचेच आहेत. बिग बॉस पाठवा बरं, किंवा मग त्या भिंतीवरती ना तुमच्या नियमांची यादी तिथे लिहा, आम्हाला वाचू दे तुमचे नियम नेमके तरी काय. ठीक आहे, तो आपला मुद्दा नाही आहे, आपला मुद्दा भरकटतोय. मुद्दा आपला काय आहे? योगिता चव्हाण. मित्रांनो, योगिता चव्हाण हिला बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं नाही आणि आज मी बघत होतो की योगिता रडायला लागली, त्यानंतर कन्फेशन रूममध्ये गेली, पण आज जो काही टास्क दिला होता ना त्या टास्कमध्ये सुद्धा ती दिसत नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं ना की योगिताची आता मानसिक स्थिती बिग बॉसच्या घरामध्ये खेळण्याची नाही आहे. मित्रांनो, माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो, कालपर्यंत माझं मत वेगळं होतं, आता माझं मत योगिताबद्दल चेंज झालेलं आहे. बिग बॉस, हिला नारळ द्यावा आणि हिला निरोप द्यावा, कारण खरंच योगिताची मनस्थिती नाही आहे. ज्या पद्धतीने ते सांगत होते आज की बिग बॉस, मला वाटलं होतं की या आठवड्यामध्ये, म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये इव्हेक्शन होईल आणि मी घराबाहेर जाईल, परंतु तसं झालं नाही. परंतु मला पुढच्या इव्हेक्शनमध्ये तरी बिग बॉसच्या घराबाहेर काढा. आणि
ज्या पद्धतीने ती सांगत होती ना, तर बिग बॉस तिला घराबाहेर काढा आणि एखादा चांगला कंटेस्टंट, स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आणा, जो चांगलं एंटरटेन करेल. पण आता मला असं वाटत नाही की योगिता चव्हाण ही जास्त दिवस बिग बॉसच्या घरामध्ये टिकेल. याविषयी तुमचं काय मत आहे? योगिताने थांबावं की जावं? आणि सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे रूल्स तोडले जात आहेत सर्रास, त्याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसचे मोठे रूल्स आणि अतिसामान्य काही रूल्स आहेत ना, त्याविषयी पण तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.